ओबीसी नेते लक्ष्मण हाके माझ्यासोबत आहेत। आज लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी आणि कार्यकर्ते बारामतीत जात जेल भरो आंदोलन करणार आहेत। माझ्यासोबत हाके आहेत। किती वाजता तुम्ही बारामतीला जाणार आहेत? कशा प्रकारचं हे आंदोलन असणार आहे? आजचं थोडंसं पावसाचं वातावरण असल्यामुळं आणि प्रशासन आणि कार्यकर्त्यांच्या गैरसोयीमुळं आम्ही आजचा हा कार्यक्रम 1-2 दिवसानंतर घेणार आहोत। पण संध्याकाळी मात्र सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्यातल्या पाटकुळे या गावामध्ये ओबीसींची एल्गार सभा होणार आहे। राज्यभरात तुमच्यावर विविध ठिकाणी तक्रारी होत आहेत, गुन्हे दाखल होत आहेत। तुमच्या विधानांमुळे तुम्हीच अडचणीत येत आहे। कसले विधान? राजर्षी शाहू महाराजांनी 1917 साली जो त्यांच्या संस्थानामध्ये पटेल बिल आणलं होतं आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देण्यासाठी, राजर्षी शाहू महाराजांनी तत्कालीन परिस्थितीमध्ये आंतरजातीय विवाह करणाऱ्यास 25,000 रुपयाचं बक्षीस दिलेलं होतं, जाहीर केलेलं होतं। आणि त्याचं उदाहरण म्हणून राजर्षी शाहू महाराजांनी पहिले 25 विवाह मराठा आणि धनगर समाजामध्ये लावून दिलेले होते। आणि त्यामध्ये रत्नप्रभा देवी स्वतःच्या चुलत भावाची कन्या या तुकोजी होळकरांबरोबर लग्न लावून त्यांनी प्रत्यक्षात उदाहरण घालून दिलेलं होतं ना। मुळात काल परवापर्यंत आम्ही मागास झालो, आम्हाला मागासांचं आरक्षण द्या म्हणून आरक्षण मागणारे कालच्या शाहू महाराजांच्या एक लाईन तीच लाईन होती। मला तेच सांगायचं होतं, मला फक्त एवढंच यांच्यातला जातीयवाद दाखवून द्यायचा होता। हे अस्तनीतले किंवा बेळातले विषारी नाग कसे आहेत, ह्यांची जातीची भावना किती श्रेष्ठत्वाची आहे। लग्न ठरवत असताना यांना 96 कुळी क्षत्रिय आठवतं आणि गावच्या सरपंच पदाची निवड किंवा ओबीसीचं आरक्षण पडलं की हे मागासवर्गीय व्हायला निघतात। हे मला वास्तव मांडायचं होतं, यामध्ये मी वेगळं काहीच बोललो नाही। आणि शाहू महाराजांनी तत्कालीन परिस्थितीमध्ये या सर्व गोष्टी करत असताना या महामानवांना कुठल्या समस्यांना सामोरं जावं लागलं असेल, आजही ते शाहूराजांना मानत नाहीत। हे वक्तव्य केल्यानंतर मराठा भगिनींचा अवमान केल्याप्रकरणी तुमच्यावर गुन्हा दाखल। कसला अवमान? राजर्षी शाहू राजांनी आपल्या चुलत भावाची कन्या रत्नप्रभा देवी यांचा तुकोजी राजांबरोबर विवाह लावून दिला, ह्याच्यामध्ये कसला अवमान आहे बरं? म्हणजे जाहीर तुम्ही वक्तव्य केलं होतं आमच्याकडे 11 क्वालिफाईड मुलं आहेत, त्या वक्तव्यावर अजून तुम्ही देखील ठाम? अरे प्रश्नच नाही, ठाम आहोत ना। क्वालिफाईड मुलं, क्वालिफाईड मुली, मग इकडची असू शकतात, तिकडची असू शकतात। लग्न काय तुम्ही म्हणले आमच्याकडे 11 मुलं आहेत, मुलं आहेत, मग पुढे मुली आहेत, सगळाच विषय आहे ना। जाती अंताची लढाई लढणं हा फुले शाहू आंबेडकरांच्या संविधानाचा, समतेचा आणि सगळ्यांना समान वागणूक देणं, समतेच्या लाईनवरती आणणं, यासाठी आरक्षण आहे ना। आणि मागासवर्गीयांसाठी आरक्षण आहे ना। तुम्हाला जर फक्त विवाहाचा प्रस्ताव ठेवला, मी लग्न घेऊन तुमच्या समोर लग्न झालंच पाहिजे म्हणून आलो नव्हतो, कायदा केला नव्हता, मी फक्त प्रस्ताव मांडण्याचा प्रयत्न केला, या महामानवांचं तत्व तुमच्या समोर मांडायचा प्रयत्न केला, तरी तुमच्या एवढी जात वर्चस्वाची भावना उफाळून यावी। आणि तुम्ही कसले मागास? आणि मागासवर्गीयांचे जर तुम्हाला आरक्षणाचे डोहाळे लागले असतील तर हे मागासपणाचे हर्डल्स पूर्ण करावे लागतील ना। हे हर्डल्स पूर्ण नाही केले, मला वाटतं सन्माननीय न्यायालयानं या गोष्टीकडे सुद्धा लक्ष द्यावं। हा सुद्धा इव्हिडन्स होऊ शकतो। जी लोक जात वर्चस्वाच्या भावनेतनं बाहेर पडू शकत नाहीत ते मागास कसले, आणि त्यांना का द्यायचं ओबीसीचं आरक्षण, हा सवाल आहे ना। त्यामुळं हे ह्यांच्या डोक्यावरनं जाणारी गोष्ट आहे। महामानव यांना कधी कळतील, मागासपण यांना काय कळतं? अहो, आमच्या मागच्या 400-500 हजारो वर्षाच्या पिढ्यामध्ये आम्हाला त्या जातीमध्ये जन्म घेण्यानं, बलुत्या आलोत्यामध्ये जन्म घेण्यानं, भटक्यांच्या घरामध्ये जन्म घेण्यानं, दलितांच्या आदिवासींच्या घरामध्ये जन्म घेण्यानं आमच्या पिढ्यांनी काय भोगलंय ते आम्हालाच माहिती आहे ना। त्यामुळं एका ऍप्टिट्यूडद्वारे जात बदलून हे तुम्हाला वास्तव कळणार नाही ना। हे वास्तव आहे आणि सामाजिक मागासले पण हे आरक्षणाची बेसलाईन आहे। त्यामुळं सन्माननीय न्यायालयाला माझी विनंती आहे की बघा, मी नुसतं बोललो तरी जात वर्चस्वाची भावना, सामाजिक दुजाभावाची वागणूक एवढी उफाळून येत असेल, हे कसले मागास, हे कसे ओबीसीचे आरक्षण फुलफिल करू शकतात? ज्यांना कोणाला मागासांचं आरक्षण घ्यायचं आहे त्यांना ह्या सगळ्या, परत एकदा सांगतो, या सगळ्या हर्डल्स, हे सगळे अडथळे, हे सगळं वक्तव्य केल्यानंतर अगदी तुमच्या घरापर्यंत, अगदी तुमच्या मुलीपर्यंत, तुमच्या मुलीचं लग्न बागवानासोबत लावून द्या, अशा प्रकारची वक्तव्य करण्यात आली। अरे मित्र, बोललोय नुसतं बोललोय तर तुम्हाला एवढ्या मिरच्या किंवा एवढ्या इंगळ्या ढसलेल्या आहेत, बोललोयच ना फक्त। म्हणजे तुम्ही बहुजन म्हणून तुम्ही किती बेगडी पुरोगामी आहात, ते ब्रिगेडी वगैरे सगळी मंडळी आरक्षण मागणारी, एका वाक्यातनं तुमचा हा मुकुट गळून पडलाय ना, हा तुमचा पत्त्याचा बंगला आरक्षण मागण्याचा कुसरून गेलाय ना। काल परवापर्यंत तुम्ही म्हणताय आम्ही मागास झालो, कसं मागास झाला बरं?
किती तुमच्यामध्ये जातीय वर्चस्वाचा दंभ भरलाय, किती तुम्ही दांभिक आहात, किती तुमच्या नसानसामध्ये जात वर्चस्वाची भावना ठासून भरली. एका वाक्यानं तुम्हाला उघडं केलंय ना, एक्सपोज केलंय महाराष्ट्रासमोर. एका वाक्यानं, तेही माझं पदरचं नाही, ते राजर्षी शाहूराजांचं प्रत्यक्षात आणलेलं वर्तन आहे. प्रत्यक्षात शाहूराजांनी समतेचं, न्यायाचं, बंधुतेचं राज्य निर्माण करण्यासाठी कायदा केलाय शाहूराजांनी. 1917 साली, 1919 साली त्याची अंमलबजावणी झाली. ह्याच्याकडे दुर्लक्ष कसं करणार? मी बोललो म्हणून इतिहास तर पुसला जाणार नाही ना. त्यामुळे हे न कळणाऱ्या लोकांचं हे वर्तन आहे. या असल्या गोष्टींना मी भीक नाही घालत. मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलेलं आहे की ज्यांच्याकडे पुरावे नाहीयेत त्यांना कुणालाही ओबीसी सर्टिफिकेट मिळणार नाहीये. दोन्ही समाजाच्या नेत्यांकडून आपापल्या समाजाला हे समजावून सांगणं गरजेचं आहे. त्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण होते समजून न सांगण्यामुळे. पण मुख्यमंत्र्यांनी पुरावे नाहीत त्यांना सर्टिफिकेट मिळणार नाही असं म्हणतात, पण पुरावे नाहीत त्यांच्यासाठी एका ॲफिडेव्हिटद्वारे गावातील, कुळातील आणि नातेसंबंधातील लोकांना सर्टिफिकेट देण्याची सुलभता निर्माण करून द्यावी असा GR कसा काढू शकतात बरं? मुख्यमंत्री महोदय अर्धसत्य सांगितलंय. जर वंशावळीनुसार किंवा एखाद्याचे आजोबा कुणबी असतील आणि पुढे जाऊन त्या व्यक्तीला कुणबी सर्टिफिकेट भेटलं नसेल तर त्याला बी विरोध आहे का तुमचा? कुळातील म्हणलंय ना, वंशावळीतील कोण म्हणलंय? कुळातील म्हणजे कोणतं कुळ? चालुक्य, वाकाटक, मौर्य, मगध, अंगद, काय कुठलं कुळ? जे जम्मू काश्मीर पासून ते कन्याकुमारी पर्यंत मौर्य कुळाचा अभिमान सांगितला जातो. मग त्या मौर्य कुळाला अख्ख्याला तुम्ही ओबीसी सर्टिफिकेट देऊन टाकणार का? काय याची व्याप्ती आहे? हा शब्दाचा अर्थ किती व्यापक आहे, हे भयंकर आहे. मुख्यमंत्र्यांकडून तुमची दोन्ही समाजाची फसवणूक केली जाते असं म्हणायचं तुम्हाला? नाही, मुख्यमंत्र्यांना आम्ही जाऊन भेटणार आहोत. आम्ही काही थोड्या दिवसानंतर आम्हाला ज्या दिवशी वेळ मिळेल तेवढे तुम्ही वेळ मागितली मुख्यमंत्र्यांना? वेळ मागितलेली आहे. आमचं डेलिगेशन, भलं मोठं डेलिगेशन, वेगवेगळ्या जात समूहातील प्रतिनिधी, आरक्षण कळणारे प्रतिनिधी, विशेष करून माजी न्यायमूर्ती, नेते, सामाजिक शास्त्रज्ञ, लेखक, साहित्यिक अशा लोकांना घेऊन आम्ही एक भलं मोठं शिष्टमंडळ घेऊन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही येऊ घातलेल्या काही दिवसांमध्ये सणासुदीचा काळ संपला की आम्ही मुख्यमंत्री महोदयांना एक मोठं डेलिगेशन घेऊन जाऊन भेटणार आहोत. बारामतीतलं आजचं जे जेल भरो तुम्ही रद्द केलंय ते नेमकं कधी असणार आहे, कशा स्वरूपाचं? एक दोन दिवसानंतरच आम्ही बारामतीला जेल भरो आंदोलन करू. आजचं पावसाचं वातावरण आणि महापूर प्रत्येक वड्या नाल्यांना आलेले आहेत, मोठा पाऊस झालेला आहे. त्यामुळे आपल्या कार्यकर्त्यांची आणि प्रशासनाची गैरसोय होऊ नये या उद्देशानं आमचं हे आंदोलन आम्ही फक्त पोस्टपोन केलेलं आहे, पुढे ढकललेलं आहे, रद्द केलेलं नाही. पण सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्यातील पाटकुळ गावामध्ये सभा मात्र संध्याकाळी 6 वाजता होणार आहे. नक्कीच आपण पाहू शकतो की जे आज बारामतीमध्ये जेल भरो आंदोलन ओबीसी कार्यकर्त्यांकडून करण्यात येणार होतं ते आज पुढे ढकललेलं आहे, रद्द केलेलं आहे आज. आणि येत्या 2 ते 3 दिवसात ते आंदोलन देखील करणार असल्याचं ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्याकडून सांगण्यात येते. तर सोलापूर जिल्ह्यामध्ये आज संध्याकाळी जी सभा होणार आहे ती नक्कीच होईल अशा प्रकारचं देखील त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.